आम्ही जे काय कॉन्फिडेंटली असे कपडे आज घालू शकतो, मला असं वाटतं 15-20 वर्षांपूर्वी घालताना घाबरलो असतो. हा पूर्ण डिझाईन करून दिलेला आहे. साधारण माझी अशी इच्छा होती असा ड्रेस व्हावा. सेम टू सेम करून दिला प्रणाली गोळेने. लेकाने काय कॉम्प्लिमेंट दिली, काय बोलला? ऑलवेज तो नेहमीच काही ना काहीतरी घातल्यावर असं काही वेगळं काही घातलं तरी तो असं करतो. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा 2026च्या रेड कार्पेटवर आली आणि माझ्यासोबत एक गोड अभिनेत्री आहे माधवी. कशी आहेस? मस्त, थँक्यू सो मच. तू कशी आहेस? मी मस्त. खूप गोड दिसतीयस. आउटफिटचं क्रेडिट कोणाला देशील? काय थीम होती आजची आणि काय डोक्यात ठेवून हा आउटफिट बनवला? वेस्टर्न आउटफिट्समध्ये कुठलाही प्रकार म्हणजे आपण म्हणतो ना वेस्टर्न आउटफिट्स थीम होती आणि मला म्हणायचं की प्रत्येक वर्षी ॲक्च्युली मीच ठरवते, कन्सेप्ट माझी असते, माझी डिझायनर त्या पद्धतीने करून देते. हा पूर्ण डिझाईन करून दिलेला आहे. साधारण माझी अशी इच्छा होती असा ड्रेस व्हावा. सेम टू सेम करून दिला प्रणाली गोळेने आणि खूपच कमाल तिने काम केले, मेहनत घेतलेली आहे. आणि ही ज्वेलरी आहे जिग्नेशाची, तर सोराया ज्वेलर्स. सो तीही प्रत्येक वेळी मला ज्या आउटफिटसाठी जी ज्वेलरी हवी असेल ती देते मला. सो हे सगळी टीम माझी चांगली असल्या कारणाने माझा लुक सक्सेसफुल होतो प्रत्येक वेळी आणि तो छान दिसतो. गोड दिसतीयस, पण लेकाने काय कॉम्प्लिमेंट दिली, काय बोलला? ऑलवेज तो नेहमीच काही ना काहीतरी घातल्यावर असं काही वेगळं काही घातलं तरी तो असं करतो, छान दिसते असं म्हणून. आणि अगदी काय खटकलं तर आई याच्यावरती आय थिंक ना हे जात नाहीये, मॅच नाही होते. तो ते जे आहे ते खरं सांगतो. नसेल चांगले दिसेल कुठल्या एखाद्या आउटफिटमध्ये, आई नाही हे छान दिसत आहे तुला, तोंडावर सांगतो तो. पण त्याला मोस्ट प्रॉब्ली आवडतं. असे वेगवेगळे प्रकार मी घालत असते तर आवडतं. सो आपण एक मी तुला विचारेल, ह्या काही अभिनेत्रींची नावं आहेत, सो त्यांच्याकडून तुला काय चोरायला आवडेल किंवा एखादी गोष्ट जी असेल ती? अमृता खांडेलकर. खूप चुलबुली अशी आहे ती, म्हणजे खूप छान मोकळी आहे. तो मोकळेपणा घ्यायला मला आवडेल. प्रार्थना बाई. व्हेरी ब्युटिफुल. फार तिच्या चेहऱ्यातला इनसन्स घ्यायला आवडेल. पूजा सावंत. शी इज व्हेरी गुड ह्युमन बिईंग. म्हणजे ॲक्ट्रेस असून ती अतिशय छान पद्धतीने समोरच्याशी चांगले रिलेशन ठेवणं, चांगलं बोलणं, रिस्पेक्टफुली बोलणं. माणूस म्हणून ती फार चांगलं आहे. माणूस म्हणून मला तिच्यातले ते गुण घ्यायचे. प्रिया बापट. प्रिया व्हेरी कॉन्फिडंट आणि टॅलेंटेड ॲक्ट्रेस आहे. ऑफकोर्स त्या गोष्टी मला आवडतात, द्यावंसं वाटतं. सई तावडे. सईचा बिनधास्तपणा, हिंमत लागते. म्हणजे इतका परखडपणे स्वतःचं मत मांडणं. आणि मला असं वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर आणलेली मुलगी ती आहे पहिली. त्यासाठी आम्ही जे काय कॉन्फिडेंटली असे कपडे आज घालू शकतो, मला असं वाटतं 15-20 वर्षांपूर्वी घालताना घाबरलो असतो. पण आता बिंदास घालतो तर ग्लॅमर त्या मुलीने आणलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आणलं आहे त्याला खूप हिंमत लागते. आणि मी या गोष्टीसाठी सईला खूप मानते. ते ॲक्ट्रेस उत्तम आहे, छान दिसते वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या. तिच्यात जी हिंमत आहे ना, कमाल आहे. प्राजक्ता माळी. ओ सो स्वीट गर्ल, फार गोड मुलगी आहे. तिचा गोडवा आवडतो मला, तो घेईन मी एक दिवस. मुक्ता बर्वे. अरे ती तर मला असं वाटतं थिएटरमधली शाहरुख खान आहे. थिएटरची. ऑफकोर्स ती ॲक्ट्रेस छान आहे, फिल्म्समध्ये छान काम केलं आहे, सिरियलमध्ये छान काम केलं आहे. बट मला असं वाटतं रंगभूमीचा आशीर्वाद तिच्यावरती आहे, त्यामुळे तिचं प्रत्येक नाटक लक्षात राहण्यासारखं असतं. उत्तम अभिनेत्री आहे, अभ्यासू अभिनेत्री आहे. तर तो अभ्यासूपणा, तिचं वर्किंग जे असतं कॅरेक्टरवरचं, ते घ्यायला मला आवडेल. गिरिजा. ऐ गो बाळ खूप गोड. आणि ती डान्स फार सुंदर करते, अतिशय सुंदर डान्स करते ती. म्हणजे खूप इजने नाचते. सो असं वाटतं हे कसं काय करते ही पटकन. आणि ग्रास्पिंग पॉवर फास्ट आहे तिची, पटापट शिकते ती. सो ती ग्रास्पिंग पॉवर घ्यायला आवडेल. तिचा तो डान्स करण्याची ती पद्धत मला फार आवडते. सुंदर करते डान्स ती, ते मला घ्यायला आवडेल. मृण्मयी देशपांडे. डोळे फार गोड आहे, तिचे डोळे घ्यावे वाटतात. थँक्यू सो मच. खूप सुंदर दिसतेस. रेड कार्पेट एन्जॉय. थँक्यू सो मच. थँक्यू.